जे बोलतो ते करून दाखवलं. नॉनस्टॉप कुडाळ लावली आहे भावा. मित्र, अतिथी ते माती कशी होते त्याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे आजचं जे माझ्यासोबत घडलं. आपला हा ड्रोन आता क्रॅश झाला होता. नमस्कार मंडळी, मी राहुल सोवायट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मित्र, फायनली आज आपली ट्रिप इकडे एंड होते. आपण मुंबईला परदेच्या प्रवासाला निघतो. सगळं पॅकिंग वगैरे करून झालेलं आहे. फक्त टॉपबॉक्स लावायचं, जॅकेट घालायचं आणि निघायचं. सो मित्र, आता डिस्टन्स सांगतो तुम्हाला. इथून टोटल 750 किलोमीटर आपल्याला डिस्टन्स कवर करायचं आहे आणि अराउंड दाखवत आहे 17 तास वगैरे असं काही आहे डिस्टन्स. सो आपण आलेलो होतो मुंबई गोवा हायवेने. त्याच गोवा हायवेने आपल्याला पुन्हा मुंबईला जायचं आहे. आता म्हणजे थोडं आंघोळ वगैरे करण्याची पण हिंमत होत नव्हती म्हणजे, पण थोडंफार काहीतरी केलं कारण थंडी आहे बऱ्यापैकी बाहेर. सो आता आपण सगळं बाईकवर लोड करूया. मी तुम्हाला बाईकवरच भेटतो डायरेक्टली. तर मित्र, आता आपण बाईकवर आलो आहोत आणि बरोबर 5 वाजलेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सद्गुरुनाथ महाराज की जय. हॉटेल ओनर्सना मी सकाळी सांगून ठेवलं होतं की मी लवकर निघणार आहे, म्हणून त्यांना उठवत नाही. मी पेमेंट वगैरे कालच करून ठेवलं आहे. देवा पांडुरंगा सुखरूपने घरी. मित्र, आता हायवेला पोचलो आहोत आणि जास्त काही दिसत तर नाही आहे. मी तुम्हाला फक्त अपडेट देतो. टोटल आपल्याला इकडून 17 hours 6 minutes दाखवत आहे आणि टोटल डिस्टन्स आहे 745 किलोमीटर्स. मित्र, मागे 5-1 किलोमीटर झालं. या रस्त्यावर असं कोणीच नाही आहे, म्हणजे आतून आणलं आहे मला गुगलने. रस्ता ठीकठाक आहे. आता बरोबर 5:45 झालेत. 6 वाजतील आता थोड्या वेळात. आणि 6:30ला वगैरे उजाडायला येतं. सो त्यामुळे काही एवढं काय टेन्शन नाही आहे. आणि हा सरळ रोड अजून मला 10 किलोमीटर कंटिन्यू करायचा आहे. मित्र, आता उजाडायला लागलं आहे. हळूहळू सूर्यनारायण आपल्याला त्याचं दर्शन देतो आहे. हां मित्र हो, आता वाजले आहेत 6:30, म्हणजे 6:40 झालेत. आणि आपण जवळजवळ 100 किलोमीटर 1.5 तासात कवर केलं आहे. आणि टोलगेट लागलं आहे. आणि पणजी आहे इकडून 120 किलोमीटर. सो हायवे खूप छान होता, एकदम सुसाट होता, म्हणून इतका डिस्टन्स कवर करू शकलो मी. सो आता टोटल डिस्टन्स मला दाखवत आहे 649 किलोमीटर्स आणि वेळ लागणार आहे 15 तास 12 मिनिटे. वा, म्हणजे तुमच्यासोबत गप्पा मारायला माझ्याकडे 15 तास आहेत अजून. मध्ये फक्त मागे ते इकडे काळोखात मला भीती वाटत होती जेव्हा मी हायवे सोडला होता तेव्हा, कारण रस्ते अनोळखे, एकही माणूस नाही रस्त्यावर, म्हणजे त्यामुळे भीतीच वाटत होती थोडीफार. आणि एका साईडने असंही वाटत होतं की आता थोड्याच वेळात उजाडणार सुद्धा आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही.
म्हणजे अजून तरी असं मला काही थकल्यासारखं जाणवत नाही आहे. जेव्हा जिकडे आपल्याला थकल्यासारखं वगैरे जाणवेल, असं वाटेल की इथे थांबायला हवं, तिकडे आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. मी म्हटलं मगाशी आपण कुडाळला थांबायचं डायरेक्ट, तर ते जाताना जाऊ शकतो कारण रोडच इतका चांगला आहे की डिस्टन्स कवर होतं आहे वाटावाट. जर पण वाटलं मध्येच कुठे थांबावं तर नक्की थांबणार आहे मी. मित्र आता लवकरच आपल्याला गोवा कर्नाटक बॉर्डर लागेल. कारवार इकडून जवळजवळ 10 किलोमीटर आहे फक्त. इकडे पण रस्ते बनवायचं काम जोरात चालू आहे. डोंगर तोडून ठेवलंय. मित्र कर्नाटक बॉर्डर. आता आपण एंटर करतोय गोव्यामध्ये. फोंडा 67, पणजी 84, मुंबई 665. फायनली आता कर्नाटक आपण सोडलं आणि गोवामध्ये एंटर करतोय. वेलकम टू गोवा गाईस. आता मी जाणार आहे तो मोठा W शोधायला, जिकडे मला खूप सारे पैसे मिळणार आहेत आणि त्या खूप साऱ्या पैशांमधून मी ट्रॅव्हल करणार आहे खूप ठिकाणी. काय मित्रांनो, असं जर खरंच झालं असतं ना, आई शपथ सांगतोय मी, काय भारी झालं असतं. एक नंबर आहे. जुने गोवा चर्च. पोलम बीच. मला गुगल सांगतोय राईड घ्यायला, पण मी राईड बीट घेणार नाही आहे. ह्याच रोडवरती मला भटकवलेलं काल. हिला राईट आहेत ना तिकडे, आणि राईड दाखवते. बघा आत्ता बरोबर झालाय तो. कळंगुटे 91, दूधसागर 113. दूधसागर म्हणजे तोच मोठा वॉटरफॉल. क्या बात आहे यार. आता एकदा ना मी गोवामध्ये येणार आहे, स्पेसिफिकली गोवा एक्सप्लोर करायला. मी कधी गोव्यामध्ये आतमध्ये गेलो नाही आहे. सो मित्रही प्लॅन बनवत नाही आहेत, माहिती आहे ना. म्हणजे अजून प्लॅनच बनला नाही आहे, फसायची तर गोष्टच नाही. पण मुंबईला जाण्यासाठी खूप सारे पर्यायी मार्ग होते आणि म्हणजे आपण कोल्हापूर करत, आंबोली घाट कोल्हापूर करत गेलो असतो, किंवा तसंच दांडेली करत, सांगली वगैरे करत आपण मुंबईला पोचलो असतो. सो पण मी हा मार्ग निवडला कारण हा जास्त सेफेस्ट आहे आणि सेनिक आहे, त्याचबरोबर कमी वेळात आपल्याला मुंबईला पोचवणार आहे. सो बाकीच्या त्या ठिकाणी मला जवळजवळ 820 किलोमीटर वगैरे असं एवढा डिस्टन्स दाखवत होता. त्यामुळे आपण ठरवलं की उगाचच रिस्क नाही घ्यायची. आपल्याला काळोख होणार या ठिकाणी, म्हणजे काळोख व्हायच्या अगोदर आपल्याला म्हणजे सेफेस्ट ठिकाणी पोचायचं आहे, म्हणजे आपल्या जवळपासच्या ठिकाणी. मग मी ठरवलं की आपण ह्या रोंडेस प्रवास करूया.
आणि हा रोडसुद्धा आपल्या डोळ्याखालून चांगला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही आहे जास्त. आणि बघण्यासारखं नेचर वाईज म्हणा, या रोडवरती खूप सारे तुम्हाला खूप सारे नद्या दिसतील, खूप सारे तलाव दिसतील, खूप सारे समुद्र दिसतील. सो असा विषय आहे. म्हणून हा मुंबई गोवा हायवे बनणं खूप गरजेचं आहे, कारण हा एकमेव मार्ग आहे जो आपल्याला कमी वेळात आपल्याला ती 2 राज्यांपासून कनेक्ट करतो. म्हणजे आपलं महाराष्ट्राचं झालं, गोव्यालासुद्धा कनेक्ट करतो, कर्नाटकलासुद्धा कनेक्ट करतो आणि एकदम सेफेस्ट वेमध्ये. नाहीतर काही काही वेळेला वळसा घालून जावं लागायचं. हे बघा सिनिक ब्युटी म्हणतोय मी ना, हे बघा हे असं सगळं दृश्य पाहायला मिळतं मित्रांनो. मित्र आता एअर प्रेशर चेक करून घेऊया आपण इकडे. कितना इसमें? 25 है. 30 कर लो. हाँ 30 कर दो. एक टेन्शन झालं आपलं कंप्लीट. सो एअर प्रेशर चेक करून घेतला. पेट्रोल तर आहे, पेट्रोल नाही भरायचं आहे. एकदम गोवा महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती पेट्रोल भरेन मी, कारण गोव्यामध्ये पेट्रोल स्वस्त आहे. आणि alert today, alive tomorrow. Yes, correct. Madgaon 33, Panji 66. ओवरटेक करते चलो भाई. हाँ मित्र, गोव्यात पोचलो आपण. गोवा सिटीमध्ये आहोत. मुंबईसारखीच वर्दळ आहे इकडे. माणसं ऑफिसला चालली आहेत, जॉबला चालली आहेत, लहान मुलं शाळेत चालली आहेत. हे बघा, हे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किती मोठं हॉस्पिटल आहे. चला झालंय फ्यूल भरून आपलं. आता काही टेन्शन नाही. आता परत एकदा जास्त थांबायची गरज नाही. आता फक्त आपली झोप उडवूया.
गोव्यातली ट्रॅफिक आपल्याला बायपास करायची पहिली. यायला आधी वाटलंच होतं आपल्याला ट्रॅफिक मिळणार आहे. रत्नागिरी 234 7 किलोमीटरवर आहे आता. अजून ब्रेक काय घ्यायचं नाव घेत नाही. काही मिळतच नाही आहे, म्हणजे हॉटेल वगैरे काय असं दिसतच नाही आहे आजूबाजूला. तिकडे काही चहा वगैरे नाश्ता वगैरे करायला मिळेल. बघा गोवा चेकपोस्ट. वेलकम टू महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे नाश्ता करू शकत होतो मी. बॉर्डरवर नाश्ता केला असता आपण. बॉर्डरवर असंच काहीसं भेटेल आपल्याला पुढे. आता माझे कुल्हे दुखायला लागले, आता आपल्याला ब्रेक घ्यायला लागणार. आता कुडाळ किती आहे अजून? तर सिंधुदुर्ग 36 म्हणजे कुडाळ असेल आणखीन 10 किलोमीटर अगोदर, म्हणजे 26. राव ना फिर जे बोलतो ते करून दाखवलं. नॉनस्टॉप कुडाळ लावली आहे भावा. फक्त पेट्रोल भरायला थांबलो आहे बस. नाद नाही करायचा. कळलं का? हां. फायनली मित्रांनो आपण कुडाळमध्ये पोचलो आहोत. आता इकडेच बाजूला हायवेच्या बाजूला बघूया आपण की आपल्याला खायला वगैरे मिळते का, आणि मग तिकडे स्टे खायला वगैरे मिळतं का. स्टे नाही करायचं, थोडा वेळ आराम करू आणि पुढे कंटिन्यू करूया. माझा तर असा विचार होता की राजापूर गाठू, तिकडेच करू, पण राहू दे, इतकं नको आता. तब्बम दुखायला लागलेत माझे पण. मित्र फायनली आता कसालला येऊन थांबलो. आपला हायवेच्या बाजूलाच आपल्याला हॉटेल मिळालं. इकडे आपण आता ब्रेकफास्ट करूया. आता टोटल आपण पूर्ण 300 किलोमीटरचा प्रवास केला. तोही मुर्डेश्वर टू कसाल नॉनस्टॉप आपण 300 किलोमीटर आलो आहे. हे आता माझ्यासाठी सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे. मी कधी एवढा नॉनस्टॉप असा प्रवास केला नव्हता. फक्त पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो, ते देखील बाईकवरून उतरलं नव्हतं आपण. चांगलं आहे. असंच आपण जर प्रवास केला तर आपण वेळेत घरी पोहोचू. आणि सकाळी लवकर निघण्याचे फायदे बघा काय असतात की आपण वेळेत 2 स्टेट कवर करून आपण महाराष्ट्रात पोचलो. आता वाजले आहेत आता 10:30 वाजलेत बरोबर. 10:30 वाजता आता आपण इथे कसालमध्ये आहोत. आता जेमतेम अर्धा तास मला लागेल. 11 वाजता आपण इकडून निघू आणि आपली पुढची राईड कंप्लीट करू. तर मित्र आपला ब्रेकफास्ट मागवला होता. ब्रेकफास्ट आला आहे. इडली सांबार मागवला होता, तो आला आहे. त्यानंतर चायसुद्धा मागवले. ते सगळं पियायचं आणि ब्रेकफास्टसुद्धा करायचं आहे. हॉटेल किती छान आहे. तो मित्रांनो आता ब्रेकफास्ट करतो मी आता फटाफट, कारण आपल्याला आणखीन खूप जास्त डिस्टन्स गाठायचं. सो आपल्याला तर मग मी स्टोरी पण अपडेट केली आपली इंस्टाग्रामवर, आणि मग घरच्यांनाही कळवलं की मी पोचलो आहे आता कसालमध्ये. चला ब्रेकफास्ट करूया, मी तुम्हाला बाईकवर भेटतो. चला आता मित्र आपलं ब्रेकफास्ट करून झाला. आता आपण निघूया. ऐक
11:15 झालेत. तर मित्र 11:15 वाजलेत. नाश्ता केला आणि थोडा आराम केला, थोडं बरं वाटतं आता परत एकदा स्ट्रेच करू शकतो आपण चांगल्या स्पीडने, चांगल्या डिस्टन्सप्रमाणे. आता नेक्स्ट आपल्याला लागेल कणकवली, त्यानंतर राजापूर लागेल, त्यानंतर मग रत्नागिरी, असं करत 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 आपण मुंबई गाठायची आहे. मित्र बघा, इथे तुम्ही समोर पाहताय, इथून सुद्धा गणपतीपुळे आहे, जयगड किल्ला आहे. सरळ गेला तर मार्लेश्वर म्हणजे आपल्या डोंगरात एक शंकराचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आणि तिकडे पावसाळ्यात एक सुंदर धबधबा वाहतो, खूप 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 सुंदर दृश्य असतं तिकडे. आणि ते मंदिरही खूप उंचावर आहे आणि ते मंदिरही खूप सुंदर असं एका ठिकाणी असं रचलेलं आहे, म्हणजे असं गुहेसारखं आहे. त्या गुहेतून आत जावं लागतं, खूप सुंदर आहे. मी लहानपणी गेलो होतो, खूप सुंदर आहे. हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या कोकणातच इतके सारे पर्यटन स्थळ आहेत ना, खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आता म्हटलं ना मी, आता रत्नागिरी करायचं, त्यावेळेला हे सगळं करणार मी. लास्ट टाइम मी कोकण कोस्टल राईड केली होती. त्या कोकण कोस्टल राईडद्वारे मी आपल्या कोकण किनारपट्टी आपण फिरलो होतो. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर मित्रांनो, आपण एक प्लेलिस्ट बनवली आहे कोकण कोस्टल राईड करून. तर त्या प्लेलिस्टच्या व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. आणि तिकडे जायचा जर तुमचा प्लॅन असेल तर ते तुम्ही व्हिडिओज रेफर करून आपला प्लॅन बनवू शकता. खूप डिटेलमध्ये मी बोललो आहे. तर आपला ती कोकण कोस्टल राईड होती, कुणकेश्वरपर्यंतची होती. आपण सुरू केली होती भाऊचा धक्का आणि एंड केलं होतं आपण कुणकेश्वरला. खूप इंटरेस्टिंग होती आणि खूप मजा आली होती. खूप सारी पर्यटन स्थळं, म्हणजे मुख्य म्हणजे आपण मंदिरं जास्त कवर केली होती, तिकडची देवस्थानं. आणि फक्त कोकण कोस्टल राईड कसा फेरीने जायचं, कुठे कुठे आपल्याला फेरी करायची आहे, कुठे कुठे आपल्याला बाय रोड जायचं आहे, ते सगळं डिटेल इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओजमध्ये कवर केलं आहे. एकदा जो नक्की भेट द्या. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून आपलं 300 किलोमीटर वगैरे आसपास असेल मुंबई. आता गुगल मॅप सांगते की 9:30 पावणे 10 होतील, पण त्याच्यापेक्षा जास्तच लागतील, कारण मी मध्ये ब्रेक घेणार आहे. कारण मी काही असे स्पॉट निवडून ठेवले तिकडे आपल्याला आपल्या पाखराला सोडायचं आहे, ड्रोन शॉट घ्यायचे तिकडे. फक्त काळोख व्हायच्या अगोदर मी तिकडे पोचलो पाहिजे, बस. मित्र, काय समोर व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे पुढे. ऐक, मित्र, आता मी संगमेश्वरला जाण्याच्या दिशेने आहे. मध्ये वाटेत असं एक नदी आहे, नदीचं नाव माहिती नाही मित्रांनो मला. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. पण खूप सुंदर दृश्य आहे.
मित्र खूप अप्रतिम असे ड्रोन शॉट आलेले आहेत. तोपर्यंत मित्र तुम्ही हे ड्रोन शॉट एन्जॉय करा. मी तुम्हाला पुढे भेटतो. मित्र त्या बसमधली मुलं बघा आपल्याला हात दाखवून हाय करतायत. शैक्षणिक सहल विद्या मंदिर कवटेसार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूरची मुलं आहेत. एकदम दंगा घालतायत आतमध्ये. ते म्हणतात येऊ का. ते म्हणतात माझा व्हिडिओ काढ, माझा व्हिडिओ काढ. अरे काढतोय तुमचा व्हिडिओ. मित्र आता चिपळूणमध्ये आपण चिपळूण सिटीमध्ये पोचलो आणि वेळ झाला आहे 4:30 झालेत. थम्सअप दाखवत आहेत सगळे आतून. चला बाय बाय. छान. मुलं ही देवाघरची फुलं, पण बदमाश देखील तेवढीच असतात. मस्तीखोर. चला मी पण तसाच होतो. त्यांना काय म्हणतोय. बालपण ते बालपण मित्रांनो, बालपण ते बालपण खरंच. चिपळूण सिटी सोडली, आता लागला आपल्याला हायवे. मित्र आता एक मोठा कांड झाला आपल्याबरोबर. आता तिकडे मी जी लेणी होती त्याचे आपण ड्रोन शॉट काढायला घेतले होते. तर तिकडे आपला ड्रोन होता तो क्रॅश झाला आणि तो तिकडे झाडाखाली पडला तिकडे. आता मी शोधायलाच गेलो होतो तिकडे सगळं. तर शेवटी तिकडे मला सापडला. मी मॅपने ट्रॅक केलं तेव्हा तिकडे सापडला तो. आणि त्याचं लेफ्टचं विंग असतं ते असं बेंड झालं पूर्ण. एवढं सगळं चांगलं चाललं होतं आणि का मी उडवला ड्रोन आता तेच मला कळत नाही आहे. एवढे सगळे ड्रोन शॉट मी काढले होते ऑलरेडी. तसं नाही व्हायला पाहिजे होता. तुम्हाला मी आता घरी गेल्यावर दाखवतो तर ड्रोनची स्थिती काय आहे. आता म्हणजे माझा ब्लॉग करायची इच्छा पण नाही आहे. फक्त जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे.
मित्र, अति तिथे माती कशी होते त्याचे एक बेस्ट उदाहरण म्हणजे आजचं जे माझ्यासोबत घडलं. आपला हा ड्रोन आता क्रॅश झाला होता थोड्या वेळापूर्वी. त्याचं हे मागचं जे विंग आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे पूर्ण असं क्रॅक झालं. हे पूर्ण आपल्याला बदलावं लागणार आहे. आणि बाकीचं ऑल ओके आहे. सो मी ते जस्ट स्वतः कोल्ड्रिंक पिण्यासाठी थांबलो होतो. आधी म्हटलं मी स्वतःला थोडं शांत करून घेतो, कारण खूप डिस्टर्ब झालो होतो मी. मित्रांनो, आता मी चाललो आता घरी. आता आपण इकडेच थांबतो. आता मी घरी जाऊन आपण या व्हिडिओला आपण कन्क्लूड करूया. आणखीन आता काय कन्क्लूड करायचं बाकी नाही आहे, तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण व्यवस्थित काहीतरी म्हणूया. असं या दुःखात म्हणजे असं सॅड एंड नको या गोष्टीला. इतकं सगळं चांगलं आपण या सिरीजमध्ये पाहिलं, तर या सिरीजचा एंड असा नको व्हायला. आपण मग ह्याचा एंड चांगल्या पद्धतीत मी तुम्हाला हा टून रिपेअर करून आणून दाखवेन, तेव्हा आपण या सिरीजचा एंड करूया. तोपर्यंत मित्र, मी आता इथे थोडा कोल्ड्रिंक वगैरे पितो, शांत होतो आणि घरी जातो. तर मित्र, फायनली ही सिरीज एंड करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. तर मित्र, आय होप तुम्हाला हे सारे व्हिडिओज, ही सारी आपली मालिका तुम्हाला आवडली असेल. तर मित्र, त्या रात्री आपण 12:30 वाजता बरोबर आपण घरी पोचलो होतो, मुंबईला पोचलो होतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ गुड नोटवरती आपल्याला एंड करायचा आहे. तर त्यावेळी जो झालेला सीन, आपला ड्रोन क्रॅश झाला होता, त्यानंतर काही आठवड्यांमध्ये मी तो ड्रोन रिपेअरिंगला दिला. रिपेअरिंग म्हणजे त्यावरती काही मेजर जास्त खर्च नाही आला. त्या मी तुम्हाला दाखवलेला जो पार्ट होता तो डायरेक्टली फेविक्विक आणि एमसील असतो त्याने तो चिटकला होता. तो तात्पुरता तितका रिपेअर झाला आहे. आणि जर तो पूर्ण जो पॅनल असतो, तो आर्म असतो ड्रोनचा, तो रिपेअर करायची गरज नाही लागली. ते म्हणाले जर तुमचं काही पुढे मेजर होतं आहे तर त्यावेळेला ते रिपेअर करा. आता सध्या ह्याने तुमचा ड्रोन फ्लाय होईल, याने तुमचं काम होऊन जाईल, कारण एवढा जास्त त्याला मार नाही लागलेला होता. सो आता तो ड्रोन आपल्याकडे नाही आहे. मी माझ्या मित्राला दिला आहे तो. आणि जेव्हा आपल्याला नेक्स्ट ट्रिप मिळेल तेव्हा आपण तो ड्रोन आपण घेऊन जायचं आहे. तर मित्र, ही सिरीज तुम्हाला कशी वाटली, ही संपूर्ण आपल्या सिरीजचे जे व्हिडिओ होते तुम्हाला कसे वाटले ते नक्की तुम्ही जाऊन आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही जर आपल्या चॅनलशी जोडला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्र, मी राहुल तुमची रजा घेतो आणि असंच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी.